नमस्कार. आजचं आपलं हे विश्लेषण खूपच रंजक आणि खिळवून ठेवणारं असणार आहे. आपण ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण हा शब्द ऐकला की लगेच आजचं आधुनिक जग आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, बरोबर? पण जरा विचार करा, हजारो वर्षांपूर्वी हे सगळं कसं असेल? प्राचीन काळात एका खंडातून दुसऱ्या खंडात होणारा व्यापार कसा चालत असेल? आज आपण प्लिनी द एल्डर आणि प्राचीन जागतिक अर्थव्यवस्था यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. प्लिनी यांच्या नोंदींमधून आपल्याला प्राचीन भारताच्या आणि रोमच्या आर्थिक संबंधांचा असा एक अद्भुत खजिना सापडतो जो खरोखरच अचंबित करणार आहे. आता हे वाक्य पहा. रोमची संपत्ती विलासी वस्तूंसाठी भारताकडे ओढली जात आहे. हे वाचून काय वाटतं? जणू आजच्या काळातलाच एखादा अर्थतज्ञ ट्रेड डेफिसिट किंवा व्यापार तुटीवर बोलतोय, नाही का? पण ही तक्रार चक्क 2000 वर्षांपूर्वीची आहे. एका जागतिक महासत्तेचा पैसा केवळ भारतातील चैनीच्या वस्तू घेण्यासाठी कसा पाण्यासारखा खर्च होत होता हे यातून अगदी अचूक समजतं. आणि इथूनच खऱ्या रहस्याला सुरुवात होते. ज्या रोमन विद्वानाने हे सगळं लिहून ठेवलंय ना, त्याने आयुष्यात कधीही भारताला भेट दिली नव्हती. मग साहजिकच असा प्रश्न पडतो की त्याला भारताची अफाट संपत्ती, इथले व्यापार मार्ग आणि वस्तूंबद्दल एवढी अचूक माहिती कशी मिळाली? खरंच या ऐतिहासिक साक्षीदाराची कथा थक्क करणारी आहे. तर भाग 1. हे प्लिनी द एल्डर नक्की कोण होते? थोडक्यात सांगायचं तर त्यांचं मूळ नाव होतं गायस प्लिनियस सिकंडस. 23 इसवी सनात त्यांचा एका अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित रोमन कुटुंबात जन्म झाला. पुढे त्यांनी जर्मनीत लष्करी सेवाही बजावली. पण त्यांच्या आयुष्याचा शेवट तो मात्र एखाद्या चित्रपटासारखा नाट्यमय होता. 19 इसवी सनात माउंट वेसुवियस या ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक झाला. तेव्हा निसर्गाच्या या रौद्ररूपाचा अभ्यास करण्यासाठी आणि तिथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी ते गेले आणि दुर्दैवाने त्याच प्रयत्नात त्यांनी आपले प्राण गमावले. ज्ञानाच्या शोधात त्यांनी स्वतःला अक्षरशः वाहून घेतलं होतं. पण त्यांच्याबद्दलची सर्वात वेडी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्यांची अभ्यासाची अफाट आवड. त्यांचे पुतणे प्लिनी द यंगर सांगतात त्याप्रमाणे ते प्रवासातही सतत वाचत असत. झोप तर अगदीच कमी. दासांना पुस्तके वाचून दाखवायला लावून प्रत्येक बारीकसारीक तपशील ते लिहून घेत. त्यांच्या मते अभ्यासाविना गेलेला प्रत्येक क्षण हा अक्षरशः वाया गेलेला वेळ होता. कमाल आहे ना? आणि याच वेडेपणातून जन्म झाला तो भाग 2 मधील या अद्भुत निर्मितीचा, प्राचीन जगातील सर्वात महान ज्ञानकोश. 20,000. होय, 20,000. त्यांच्या नॅचरलिस्ट हिस्टोरिया या महान ग्रंथात गोळा केलेल्या तथ्यांचा हा आकडा आहे. विचार करा, आजच्यासारखं इंटरनेट किंवा गुगल नसताना एवढी अवाढव्य माहिती गोळा करणं हे खरोखरच अचाट काम होतं. आता इथे बघा, हा ग्रंथ म्हणजे केवळ विज्ञानाचं पुस्तक नव्हतं. 37 खंड आणि तब्बल 2000हून अधिक स्रोतांचा वापर केलेला हा प्राचीन जगाच्या ज्ञानाचा एक संपूर्ण खजिनाच होता. यात भूगोल, वनस्पती, वैद्यकशास्त्र, धातू आणि परदेशी भूमी सगळंच होतं. निसर्ग आणि मानवी जीवनाचा एकही पैलू त्याने सोडला नाही. आणि विशेष म्हणजे याच ग्रंथात भारताविषयीचे अत्यंत महत्त्वाचे संदर्भ आपल्याला सापडतात. आणि म्हणूनच आपण वळतोय भाग 3 कडे. रोम आणि भारताचे प्राचीन आर्थिक संबंध. मगाशी आपण जी आर्थिक तक्रार पाहिली ती आता इथे अगदी स्पष्ट होते. एका बाजूने रोममधनं अमाप सोने आणि प्रचंड संपत्ती पूर्वेकडे म्हणजे आपल्याकडे येत होती, आणि त्या बदल्यात भारतातून काय जात होतं तर विलासी वस्तू आणि सुगंधी मसाले. रोमन लोकांच्या या चैनीच्या हव्यासापोटी त्यांच्या अर्थव्यवस्थेला कसा मोठा फटका बसत होता याचं हे अगदी थेट आणि वास्तववादी चित्र आहे. मग अशा कोणत्या वस्तू होत्या ज्यामुळे हा एवढा मोठा व्यापार चालत होता? तर काळी मिरी, सुती कापड आणि रेशीम यांनी रोमन बाजारपेठा अक्षरशः काबीज केल्या होत्या. याशिवाय मोती, हस्तिदंत आणि हिरे यांसारख्या मौल्यवान वस्तूंनी तिथल्या श्रीमंत वर्गाला पूर्णपणे वेड लावलं होतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण भारतीय काळ्या मिरीला रोममध्ये चक्क सोन्याच्या भावाने विकलं जायचं. विचार करा किती अफाट व्यापार असेल हा. पण हे सगळं नोंदवताना काही गमतीजमतीही झाल्या. वळूया भाग 4 कडे. संपन्नता, आश्चर्य आणि काही रंजक कल्पना. तर झालं असं की एका बाजूला प्लिनी याने गंगा आणि सिंधू नद्यांचे खोरे तसेच मसाल्यांच्या प्रदेशांचे अतिशय वास्तववादी आणि अचूक भौगोलिक वर्णन केलं. पण दुसऱ्या बाजूला त्यांनी काही अत्यंत अतिशयोक्तिपूर्ण लोककथाही नोंदवल्या आहेत, जसं की विचित्र जमाती आणि असे काही असामान्य प्राणी जे बहुधा कधीच अस्तित्वात नव्हते. प्राचीन काळात माहिती कशी एकाकडून दुसऱ्याकडे जायची आणि त्यात कल्पनेची भर कशी पडायची याचं हे एक उत्तम आणि खरंतर मजेशीर उदाहरण आहे. आता आपण परत त्याच प्रश्नावर येऊया. प्लिनीने कधीच प्रवास केला नाही,
मग हे सगळं त्याला समजलं कसं? खरं तर ते एखाद्या कसलेल्या पत्रकारासारखे किंवा संशोधकासारखे काम करत होते. भारतातून परतणारे व्यापारी, खलाशी, रोमन प्रवासी आणि राजदूतांकडून मिळणारी माहिती ते अत्यंत बारकाईने ऐकून आणि तपासून घेत असत. तसेच जुन्या ग्रीक लेखकांचाही त्यांनी भरपूर अभ्यास केला होता. अर्थात भारताविषयी लिहिणारे प्लिनी हे काही एकमेव परदेशी लेखक नव्हते. मेगास्थनीज, टॉलेमी, स्ट्रॅबो आणि एरियन यांसारख्या विचारवंतांनीही भरपूर नोंदी ठेवल्या आहेत. या सर्वांच्या नोंदी जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हाच प्राचीन भारताचं ते भव्य आणि परिपूर्ण चित्र आपल्यासमोर उभं राहतं. याच अनुषंगाने आपला शेवटचा भाग 5. आधुनिक इतिहासकारांसाठी प्लिनीचे महत्त्व काय आहे? आपण आजही प्लिनीचा अभ्यास का करतो? कारण हा ग्रंथ म्हणजे केवळ एक जुनं पुस्तक नाहीये. तो प्रगत भारत-रोम व्यापाराचा एक अतिशय भक्कम पुरावा आहे. यातून आपल्याला प्राचीन सागरी मार्गांचे नकाशे समजतात. तत्कालीन भारताची आर्थिक ताकद किती प्रचंड होती आणि दोन पूर्णपणे वेगळ्या संस्कृती एकमेकांच्या संपर्कात कशा आल्या हे सिद्ध करणारे हे एक अमूल्य साधन आहे. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेची पाळेमुळे समजून घ्यायची असतील तर प्लिनी आपल्याला आजही दिशा दाखवतात. आणि त्यांचा हा प्रभाव काही थोड्या काळापुरता मर्यादित राहिला नाही. मध्ययुगीन युरोपमध्ये अनेक शतके नॅचरलाइज हिस्टोरिया हाच ज्ञानाचा प्राथमिक आणि सर्वात मोठा अधिकृत स्रोत मानला गेला. एका माणसाच्या आयुष्यभराच्या वेड्या ध्यासाचा आणि नोंदी ठेवण्याच्या सवयीचा हा किती प्रचंड आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम आहे, नाही का? शेवटी आपण या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. जर 2000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका रोमन ज्ञानकोशामुळे आपल्याला प्राचीन जागतिकीकरण आणि मानवी संबंधांबद्दल इतकी अचूक माहिती मिळू शकते, तर विचार करा आजपासून बरोबर 2000 वर्षांनंतर आपल्या आजच्या काळातील व्यापाराचा आणि अर्थव्यवस्थेचा इतिहास कोणत्या नोंदींवरून ठरवला जाईल. आपला आजचा हा डिजिटल डेटा भविष्यातील इतिहासकारांना अशीच अचूक माहिती देऊ शकेल का? हा विचार नक्कीच डोक्यात एक छान कुतूहल निर्माण करतो. यावर नक्की विचार करा.